येऊ द्या कितीही वारा, पडू द्या कितीही गारा, पण आता थांबणार नाही हा पंचायत राज अभियानाचा वारा. सांगली जिल्हा परिषदेचे कार्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे यांच्या घोषणेने उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने नेवरी तालुका कडेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या शिवार फेरी व पाण्याच्या ताळेबंदाच्या कार्यशाळेच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. गावातील जमीन जुमला तसेच विविध पाझर तलाव व पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी करणे, या स्त्रोतांमध्ये पाण्याची असणारी उपलब्धता, त्या पाण्याचे दैनंदिन गरजेनुसार होणारे नियोजन आणि वाया जाणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनाच्या निमित्ताने आयोजित केलेली शिवार फेरी, तसेच आपल्या गावामध्ये किती पाणी आहे, आपण त्यापैकी किती वापरतो आणि पुढच्या वर्षी आपणास किती पाणी लागणार आहे याचा हिशोब म्हणजेच पाण्याचा ताळेबंद, या दोन्हीही कारणांच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने नेवरी येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. संत गाडगेबाबांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नरवाडे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत शिंदे, पंचायत समिती विटाचे गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील, डॉक्टर आबासाहेब पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती वाळवा, प्रकाश पोळ गटविकास अधिकारी पंचायत समिती शिराळा, रमेश कदम गटविकास अधिकारी पंचायत समिती पलूस, प्रशांत राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव, दादासाहेब यादव अध्यक्ष पृथ्वीसंग्राम ग्रामविकास संस्था कडेपूर यांच्यासह कडेगाव तालुक्यातील पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी यांचे स्वागत व सत्कार नेवरी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ प्रमिला साळुंखे, उपसरपंच हर्षद ननवरे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिकेत जाधव, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ महाडिक, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय महाडिक इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नेवरी गावचे युवा नेते इंद्रजीत साळुंखे यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक करत असताना नेवरी गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांची माहिती देत जिल्हा परिषदेच्या वतीने नेवरीसाठी विविध विकास कामांची मागणी देखील केली. प्रशांत राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांनी या अभियानाबद्दल अधिकची माहिती देत मार्गदर्शन केले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे साहेब यांनी या अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नेवरीमध्ये होणारा हा 30वा कार्यक्रम असून पाण्याच्या ताळेबंदाबाबत असणाऱ्या त्यांच्या अनुभवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावयाची असल्याचे यावेळी नमूद केले. या निमित्ताने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये भेटी देत असताना तसेच दिल्लीमधील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगली जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधित्व करत असताना आलेले विविध अनुभव त्यांनी यावेळी ग्रामस्थांच्या समोर मांडले. पाण्याचे महत्त्व आणि त्याचे सुनियोजन ही काळाची गरज असून या सर्व अभियानामध्ये ग्रामस्थांनी देखील तितक्याच जबाबदारीने सहभागी होऊन गाव वाचवण्याचा, शेती टिकवण्याचा आणि पुढच्या पिढींसाठी पाणी राखण्याचा निर्णय घेणे हे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवार फेरीच्या निमित्ताने नेवरी येथील जगताप ठोंबरे वस्ती, पाझर तलाव भेट व वृक्षारोपणाचा कार्यक्रम, तसेच घाणोट रस्त्यालगतचा वन पाझर तलाव भेट, स्मशानभूमी नजीकचा सिमेंट नाला बंधारा आणि येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला भेटी देण्यात आल्या. यावेळी विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, महिला बचत गटाच्या महिला प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. निर्जेवून गेली होती. 100 दिवस देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ट्रेन, ती पण पाण्याची, ती पण एवढा अंतर मिरजेवरून लातूरला, ती पाठवण्याची वेळ आली. कारण काय? पाण्याचं बजेट बिघडलेलं होतं लातूरचं.